आता ऐकू येतंय? हो, छान येते. हो सर. हा, आता येतोय आवाज. ठीक आहे. आणि स्क्रीन पण दिसत असेल तुम्हाला. मध्ये त्याच्यावर काय काळा डॉट आलाय. वाटलं? ठीक आहे. ठीक आहे. आता दिसतोय? हा, गेला. साईडला गेला. हो, दिसतंय. दिसतोय. तर आता फक्त मोठं. हा. तर आता आपण हा जो ठीक आहे निरक्षर अभिव्यक्ती तुम्ही तुम्हाला सांगितलं तसं संस्कृत वाङ्मयात हंस या पक्ष्याला असं मानलं जातं की त्याच्यापाशी ती विवेक बुद्धी आहे की जो कुठल्याही म्हणजे चांगलं वाईटातनं नेमकं चांगलं काढतो. हम्म. आणि वाईट सोडून देतो. त्याला आपल्या अध्यात्मामध्ये किंवा नीतिशास्त्रामध्ये विवेक म्हणतात. विवेक म्हणजे काय? हम्म. बुद्धी नाही. विवेक म्हणजे काय की कारण व्यवहारात किंवा सगळीकडे खऱ्या खोट्याची किंवा चांगल्या आणि वाईटाची सरमिसळ असते. बरोबर. तर त्यातनं चांगलं ते नेमकं चांगलं ते काढणं ही वाईट सोडून देणं कुठल्याही गोष्टीतनं याला म्हणतात विवेक. आणि असं अपेक्षा असते की जो विद्वान असतो त्याची विवेक बुद्धी हं, जागृत असली तर त्याला शहाणा म्हटलं जातं. विद्वान म्हणजे फक्त ज्ञान आहे. पण नुसता ज्ञानी माणूस उपयोगाचा नाही. ज्याच्यापाशी ज्ञान पण आहे आणि ज्याच्यापाशी विवेक पण आहे की चांगलं काय वाईट काय हे बघून वाईट गोष्टी सोडण्याची ज्याच्याकडे शक्ती आहे चांगलं वाईट ठरवण्याची त्याला उत्तम पुरुष म्हटलं जातं. आणि तो वाईट गोष्टी सोडून देतो चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींचा त्याग करतो चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतो. हा म्हणजे त्या विवेक बुद्धीचा तो वापर पण करतो. हा म्हणजे तीन तीन प्रकार आपण बघितले. एक काय ज्ञान, दुसरा विवेक शक्ती आणि त्या विवेक शक्तीचा उपयोग करणं ऍक्च्युअल करणं. हं. अशा आपल्या म्हणजे संस्कृतीमध्ये तीन पायऱ्या मानलेल्या आहेत. नुसतं ज्ञानी नाही. हं. असं. तर हंस हा तसा असतो की तो बरोबर दूध खेचून घेतो झोचीतनं आपल्या आणि पाणी टाकून घेतो किंवा सोडून देतो तिथेच. तर आता इथं हे सुभाषित असं आहे की हे हंस याचा मी डायरेक्ट अन्वय वाचतो. हे हंसा त्वम एव निरक्षीर विवेके आलस्यम तनुषे चेत. म्हणजे हे हंसा जर तूच निरक्षीर विवेक करण्यात आळस दाखवतोस तनुष्य म्हणजे दाखवतोस चेत जर हा जर तूच दाखवला आळस दाखवला तर तर ही हम्म, अस्मिन विश्वे तर ह्या विश्वात हा अधुना म्हणजे आता हा कुलवंत म्हणजे काय? हा नुसता कुलवान म्हणजे कुल चांगलं असं नाही. कुलवंत म्हणजे काय? कुल परंपरा जपणार त्या पुढं नेणार त्याला आपण कुलवंत म्हणतो. नुसतंच बाबा आमचं आहे कुळ मोठं घराणं मोठं आहे त्याला काय अर्थ नाही. तुम्ही आता जर ते त्या घराण्याचा लौकिक जर आपण सार्थ करणार असू तरच आपल्याला कुलवान म्हणण्याचा. तर इथं जे जसं मी सांगतो ना नेहमी की ही जी सुभाषित आहेत ना या सुभाषितचा अभ्यास करताना आपल्याला नीतिशास्त्राचं पण खूप ज्ञान होतं की कुलवंती म्हणजे काय नुसतं शब्द आम्ही चांगल्या घराण्यातले आहोत असं नाही. त्या घराण्याचा पुरुषार्थ आपण जर जपणार म्हणजे त्याचं जर पालन करणार असू तरच आपल्याला कुलवान म्हणण्याचा अर्थ असं. की तिथं ते हंसाला सांगतायत की तूच जर या निरक्षीर विवेक करण्यात आळस दाखवत असशील तर आता या विश्वात म्हणजे तू हा अल्टिमेट आहेस. हा तुझ्यासारखा कोणीच नाही म्हणजे तूच जर आता आळस दाखवायला लागला तर आता मग कुलपरंपरेचं या जगामध्ये पालन तरी कोण करेल? असं त्याचं सुंदर आहे संहिता. म्हणजे हंस हा कुलवंत आहे आणि तो हा विवेक जपतो. त्यामुळे त्याच्यासारखं जर त्याच्यासारखं व्हायला पाहिजे आणि त्यांनी ह्या गोष्टीमध्ये जर आळस दाखवला तर कुलपरंपरेचे पालन होऊ शकणार नाही असं म्हणायचे थोडक्यात.
परंपरेचे होऊ शकणारे म्हणजे म्हणजे चांगल्या गोष्टींचं मग संवर्धन रक्षण कोण करेल, तूच जर असं वागलं असं. अच्छा. हं. हा, म्हणजे असं म्हटलं जातं, जसं कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं ठिकाणी, की म्हणे एवढं सगळं अर्जुनाला मी गीता काय सांगतोय, तर त्या काळामध्ये अर्जुन हा एक काय सर्वमान्य नेता होता, बरोबर, चांगला पुरुष. आणि जनांची अशी रीत असते प्रजेची, की त्या चांग चांगली असते त्या माणसाचा अनुकरण, नाही का. पण त्याने जर शेण खाल्लं किंवा तो जर त्याने आळस दाखवला, त्याने वाईट वागला तो, तर मग जगात बाकीचे पण तसंच करणार ना, असं. म्हणजे त्यांना सांगायचं होते की तूच जर असं वागलास, तूच जर निरक्षर राहिलास, म्हणजे तू जर दूध असं आपलं सगळं त्या दूध पाणी मिसळून जे आहे तू सगळं चांगला वागलास ना, म्हणजे तूच त्याचा पुनर्पर्यंत त्याच्यापेक्षा चांगल्या वर्तणुकीची जिंकून तू जर केली नाहीस तर इथे पण जाईल. मग तू सगळ्यांचा आदर्श आहेस, असं सांगायचं त्या. सर, आवाज परत घासल्यासारखा येतोय. हो. हो, आता आवाज क्लिअर नाहीये सर. मग क्लिअर येत परत नाही बंद आवाज, क्लिअर येत परत नाही. बंद करू का मग? नको सर, जाऊया पुढे. फक्त हळूहळू बोला. बरं. हं. सर, हे विश्वस्मित जो आहे शब्द, त्याचा संधी विश्वे अस्मिन असा होतो का? हो. विश्वेस्मिन अधुना. एकतर शब्द विश्वस्मिन नको आहे, खरं विश्वेस्मिन पाहिजे. विश्वे, विश्वे म्हणजे विश्वात, अस्मिन हा, विश्वे, सप्तमी आहे तेच दोन्ही, अस्मिन विश्वस्मिन विश्वे. आहे म्हणून जरा हा. कन्फ्युजन झालं. विश्वेस्मिन असेल तर ठीक नाही, पण हो. विश्वेस्मिन असेल तर मग कसा येईल हो. अस्मिनचा? अस्मिन. ईश्वर. विश्व हा अस्मिन का हो? नाही, नाही. तसं नाही होणार. दोन्ही ते सप्तमी आहे ना, अस्मिन हे विश्वाचं विशेषण आहे, त्यामुळे अस्मिन हे सप्तमी आहे, तर ते विश्वाचं असल्यामुळे विश्वच पाहिजे ते. ठीक आहे, बघूया आपण. त्याचं एखाद्या पुस्तकात चुकीचं दिलं असेल, त्याचं ठीक आहे. ओरिजिनल काय ते बघूया आपण. ठीक आहे, पुढचं सुभाषित. गांगमंबुसितमंबु यामुनम कज्जला गांगमंबुसितमंबु यामुनम कज्जलाभम उभयत्र मज्जतः राजहंस तव सैव शुभ्रता चीयते न च न चापचीयते. हं. काय बऱ्याचशा ना याच्यात अन्योक्ती आहे. अन्योक्ती म्हणजे ज्याला असं कधी कधी याच्यात उपरोध असतो, हा, किंवा कधी कधी त्याचं म्हणजे सुविचार असतो. तर आता इथं काय म्हणताय याचा अन्वय बघूया. हे राजहंस, हा, गांगम स्थितम अंगरज्जत, हा, तव शुभ्रता न च चीयते. म्हणजे गांगम स्थितम अंगू म्हणजे काय, इथे अंगूची भीती आहे ना, म्हणजे गांगम स्थितम आणि अंगू, अंगुठा म्हणजे काय, ते असेल. तर गंगेच्या शुभ्र पाण्यात, हा, पाण्यात नाही, पाण्याने मज्जतः, मज्जता म्हणजे मार्जन करणे किंवा स्वच्छ करणे. तव शुभ्रता न च चीयते. म्हणजे गंगेच्या अगदी शुभ्र पाण्यामध्ये जर तू आंघोळ केली, स्नान केलं, तरी तुझी शुभ्रता काही वाढत नाही. न च चीयते. हा. आणि यामुनम प्रज्जलाभम अंबु, हा, म्हणजे उभयत्र म्हणजे दोन्ही केलं, मज्जता एव सा न च अपचीयते. आणि असं म्हटलं जातं की गंगा ही पांढरी शुभ्र असते, पांढरं असतं, आणि यमुनेचं पाणी काळसर असतं. तर याचा त्याने कल्पना विस्तार केलेला आहे की म्हणजे तुझी जी शुभ्रता आहे राजहंसाची, ती गंगेच्या पाण्यात आंघोळ केल्याने, स्नान केल्याने वाढत नाही, आणि यमुनेच्या पाण्यात स्नान केल्याने ती कमी पण होत नाही. ती आहे तशीच राहते. तर मग इथे याचं मोठीतार्थ असा की कुठल्याही परिस्थितीत, चांगली परिस्थिती असो, सुखदायक आनंदी किंवा वातावरण चांगलं असो, किंवा वाईट परिस्थिती असो, गरिबी असो, दरिद्री असो, संकट असो, पण
कुठल्याही परिस्थितीत जो ज्ञानी मनुष्य असतो त्याचं तेज किंवा त्याचं जे सद्गुण असतात ते कायम असतात. तो परिस्थितीने त्याचं वागणूक बदलत नाही कधी. त्याची वागणूक किंवा त्याचं तेज ते बदलत नाही. परिस्थितीने तो कधी झाकळून जात नाही. हा, तर इथं म्हणजे हंसाला हंसाचं उदाहरण घेऊन सज्जन किंवा संत लोक कसे म्हणजे त्यांच्यावर परिस्थितीचा तसा परिणाम होत नाही हे इथं सांगितलेलं. तर अन्योक्ती म्हणजे काय, जसं मी सांगत होतो ना, अन्योक्ती म्हणजे काय, उदाहरण एक असतं पण त्याचा म्हणजे आपण जसं मराठीत म्हणतो लेकी बोले सुने लागेल तसं थोडस म्हणजे तो जरा दुसऱ्या अर्थाने येतो. पण इथं म्हणजे उदाहरण असं चपखल दिलेलं असतं की व्यवहारात त्याच्यावर आपण बोध काय घ्यायचा तो घेता येतो असं. अन्य उक्ती असं सर समजलं. म्हणजे असं म्हणायचंय का की परिस्थिती कोणतीही असू देत की जो विवेकी आणि विद्वान माणूस आहे तो कधीही डगमगत नाही असं म्हणायचंय, म्हणजे किंवा असं त्याचं बोलतो तेज ना, कमी होत नाही, किंवा तो त्याचं म्हणजे जी झाकळायत विद्वान. म्हणजे परिस्थितीनुसार तो वागणूक त्याची बदलत. त्याचं जे म्हणजे त्याचा जो जसं आपण म्हणतो ना की तो रिॲक्शन म्हणजे ही डझंट रिॲक्ट असं तो हा, म्हणजे त्याची वागणूक ही नेहमी त्याच्या याच्यानुसार चालते. तो कोणी त्याला जसं एकनाथांचं जसं उदाहरण देतात ना आपण वाचलेलं लहानपणी की त्याच्यावर कोणीतरी ते गोळे करून येत होते. तो कोणीतरी मुसलमान कोणीतरी होता तो सारखा त्यांच्यावर चूल टाकायचा किंवा चुकत होता. काहीतरी हा थुकत हा होता हा. पण ते आपले काही नाही, हम्म. शांतपणे परत जायचे, परत आंघोळ करून घ्यायचे नाही का. म्हणजे ते काही उगीच भांडायला बसले ना तर त्यांचा जो शांतपणा आहे नाही का, त्यांनी किती वेळा त्यांना त्रास दिला तरी त्यांचं काही म्हणजे त्यांची वागणूक बदलली नाही. सोडला नाही. हा, हा हा. असं तसं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सर उदाहरण छान दिलं. हा, यत्रापि कुत्रापि भवन्ति हंसा हंसा महीमण्डल मंडलानि हानिस्तु तेषां हि सत्तानां येषां मरालैः सह विप्रयोगः. याचं अन्वय असा होईल, हंसाः महीमण्डल मंडलानि यत्रापि कुत्रापि भवन्ति. भवन्ति होईल किंवा गच्छन्ति पण होईल नाही का, पण इथं भवन्ति म्हणजे भवन्ति होईल. आणि ही तू तेषां हि सरोवराणां येषां मरालही स विप्रयोगम. जर म्हणजे आता इथं जे हंस असतात तर ते महीमंडल मंडलाने म्हणजे फिरण्यासाठी पर्यटनासाठी. हा, मही म्हणजे पृथ्वी, मंडल म्हणजे पृथ्वी आणि मंडल म्हणजे त्याच्या सवयसाठी किंवा फिरण्यासाठी. यत्र अपि कुत्र म्हणजे इकडे सुद्धा आणि इकडे इथे कुठे असे भवंती किंवा जातात. हा, किंवा असं होतं की त्यांना इकडे त्यांना त्रास होतो म्हणून ते दुसरीकडे जातात. तर हानी तर कोणाची होणार, तर ज्या सरोवरातनं ते निघून गेले त्याचीच हानी होणार. म्हणजे उद्या कारण काय, हंस राजहंस जो असतो तो त्या सरोवराची शोभा असते नाही का. आणि राजहंस जर गेला तर सरोवर काय त्याचं सौंदर्यच चाललं गेलं ना. तर त्यामुळे विप्रयोग म्हणजे सोडून जाणं. हा, येशाम मरालही, मराल म्हणजे परवा मी सांगितलं होतं ना, मराल म्हणजे हंस अं, ना. हंस. तर मरालही सह विप्रयोग म्हणजे ज्यांचं मरालही सह म्हणजे हंसांबरोबर विप्रयोग म्हणजे विप्रयोग म्हणजे वियोग झाला अशा सरोवरांचीच हानी होणार असं. हम्म. मग आता उदाहरण इथे तसंच अन्योक्तीच आहे ही की विद्वान लोक समजा एकीकडून जर दुसरीकडे गेले हा तर ज्या प्रदेशाला ते सोडून गेले तर त्यांचंच नुकसान होणार नाही का. आणि हे आपण बऱ्याचदा बघतोय, खरंच आहे ना. सध्या हे ब्रेन ड्रेन वगैरे म्हणतो आपण नाही का, म्हणजे भारताकडून अमेरिकेत किंवा म्हणजे आपले जे हुशार हुशार लोक जे जातात तर त्यात हानी सर कोणाची म्हणून तर होते सगळे विद्वान. हा, नाही का. आपलीच तसं होते. हो. हा,
तर ती हानी आपलीच होते ना. किंवा हो ना. हा, किंवा आता जसं मधल्या काळात असं झालं, इव्हन दक्षिणेकडची राज्य किंवा आता बिहार, उत्तर प्रदेश वगैरे, म्हणजे आज तसं बघायला गेलं तर मुंबई एवढी समृद्ध काय, म्हणजे देशाच्या 20-25-20% रेव्हेन्यू एकटा ते महाराष्ट्रातून, त्यातला 75% मुंबईतून मिळतो, नाही का, भारताचा पूर्ण जो GDP आहे त्याच्यातनं, नाही का. तर ते का बरं, कारण हे सगळे देशभरचे विद्वान लोक किंवा हुशार हुशार लोक किंवा मोठमोठ्या कंपन्या सगळ्या मुंबईतून कारभार करतात ना, नाही का. असं. किंवा आता जसं सॉफ्टवेअर, म्हणजे IT कॅपिटल म्हणून बेंगलोरचं म्हणता येईल, नाही का. ते म्हणजे अर्धे लोक तिकडचे बाहेरचेच आहेत, पण त्यांना काही स्कोप नव्हता म्हणून ते जिथं स्कोप होता तिथे जातात. पण हानी त्यांची होत नाही, ते तर त्यांचं ग्रोथ त्यांची होते, पण नुकसान कोणाचं होतं, ते ज्या प्रदेशांना सोडून गेले त्यांची होते, नाही का. तसं हे म्हणजे प्रत्येक ही जी सुभाषित आहे ना किंवा हे अन्योक्ती आहे ना, तर याचं आपण व्यवहारात एकदम चपखल उदाहरण बघू शकतो की अगदी खरं आहे हे, असं, नाही का. असं पण म्हणता येईल ना सर, की म्हणजे आपल्या भारतातनं पण बरेच हुशार हुशार लोक दुसरीकडे जॉबसाठी जातात, कारण त्यांना तिथे पुरेसा वाव मिळत नाही, असं पण असू शकेल ना. मग तेच ना, तेच मी म्हटलं ना की ब्रेन ड्रेन जे होतं आपल्या भारतातनं, म्हणजे आता जसं हम्म. IIT-तनं, म्हणजे आमच्या IIT-तनं काहीतरी 97% IITians हे बाहेर जातात देशातून. असं. हो. हा, ठीक आहे. पुढचं. त्याच्यावर सर खूप डिबेट आहे ना. आयआयटी वर गव्हर्नमेंट खूप सगळ्यात जास्त पैसा खर्च करतो, विच पैसा, कम्स फ्रॉम अगदी अगदी, हो ना. म्हणजे अँड माझं these तर guys goes out and do the benefit for other countries. माझं तर स्पष्ट मत आहे या बाबतीत की यांना, यांच्यात जसं डॉक्टर लोकांना जसं बॉन्ड असतो ना कोटीचा वगैरे, खेड्यात करा काही वर्ष काम वगैरे, तर तसं IIT नसणं तर ते कंपल्सरी केलंच पाहिजे, एवढा खर्च करतात. बॉन्ड. हा, ठीक आहे. तर पुढचं पुढचं सुभाषित. अंभोजिनी वनविहार विलासमेव हंसस्य हन्ति नितरां कुपितो विधाता नत्वस्य दुग्धजलभेद विधं प्रसिद्धां वैदग्ध्य कीर्तिमुपरतुमसौ समर्थः. हे परत त्या भृतुहरीच्या नीतिशतकातलं आहे. जर आता याचं बऱ्याचदा ना, हे आपलं कसं असतं माहितीये का, आता हे तुम्हाला आता कोविडमध्ये तुम्ही, इनफॅक्ट मी परवा जसं तुम्हाला म्हटलं होतं ना, की पासून तुम्ही सुरुवात करा, म्हणजे चांगल्या याच्यापासून प्रत्येक श्लोकांचा अन्वय करायचा. अन्वय केल्यानं तुम्ही की अर्धी लढाई जिंकली आपण, शब्द म्हणजे अर्थ समजण्याची, बरोबर, शब्दांचा क्रम. हा, कारण काय, तुम्ही जर अन्वय जर व्यवस्थित केला ना, शब्दफोड, ते पदच्छेद आणि अन्वय हे जर केलं ना, तर शब्दांचा अर्थ वगैरे तुम्ही डिक्शनरीत पण बघू शकता. पण पदच्छेद आणि अन्वयच नाही करता आलं तर वी आर, म्हणजे आपण काहीच करू शकत नाही पुढे, नाही का. तर आता इथं अन्वय बघा कसा आहे. हा, कुपित हा विधाता, म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव, जर रागावलेला विधाता, हंसस्य अंभोजिनी वनविहार विलासम. अंभोजिनी म्हणजे कोण, कमलिनी, कमलिनी म्हणजे कमळाच्या वेली, कमळ. हं. कमळाच्या वेली. हा, तर त्याच्या वनविहार विलासम म्हणजे हंसाचा जो विहार असतो सगळ्या कमळाच्या वेलींमधनं वगैरे, ते असं मस्त फिरत असतं सरोवरांमध्ये, आनंद घेत असतो त्याचा. तर त्या ब्रह्मदेवाने, हा, ते जरी संपवून टाकलं, विलास त्याचा काहीतरी करून, म्हणजे आता इथं असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेव कसं संपवणार, तर काहीतरी म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली वगैरे वगैरे, तर तर ते तो एक वेळ करू शकतो. हा, की सरोवराचं म्हणजे सगळं छिन्न भिन्न होऊन जाईल आणि निसर्गाच्या आपत्तींनी ते म्हणजे त्याचा तो विहार जो आनंदीपणे स्वच्छंदीपणे जो हंस विहार करत असतो, ते तो संपवू शकेल एक वेळ. पण अस्य दुग्धजल भेद विधौ प्रसिद्धां वैदग्ध्य कृतीं उपयोक्तुं तु असौ समर्थानः. पण याच्या, हा, दुग्धजल भेद विधौ म्हणजे काय, की दूध आणि पाणी याचं भेद म्हणजे वेगळं करणे, भेदविधी म्हणजे वेगळं करण्याचा विधौ म्हणजे त्या विधीमध्ये बुद्धी. तो प्रसिद्ध आहे.
आणि ही त्याची जी कीर्ती आहे ही मात्र तो ब्रह्मदेव अपहर्तुम म्हणजे ती कीर्ती हरण करण्यास मात्र न समर्थ म्हणजे त्याच्यात काही तो समर्थ नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की ज्ञानी मनुष्य तुम्ही त्याला किती म्हणजे त्याला त्रास द्या, त्याला हे करा ते करा काही करा, पण तुम्ही त्याचं जे ज्ञान आहे किंवा त्याच्याकडे जे कौशल्य आहे ते तुम्ही काढून घेऊ शकाल का? नाही, नाही का? म्हणजे जे आपण गेल्या मला वाटतं आपण प्रवेश मध्ये वगैरे मला वाटतं आपण विद्याचं महत्व असे बरेच आपण सुभाषित घेतली होती नाही का? विद्या विनय न शोभेते, न चौरार्य न च राज, नाही का? हो अ, हो हो हो. हा, न च भारतानी वगैरे ते सगळे. तर तसंच हे हंसाच्या उदाहरणाने इथं म्हणजे हंस आणि विद्वान नाही का किंवा सज्जन किंवा संत लोक यांची तुलना करून तोच मेसेज त्यांनी याच्यात उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही हंस किंवा सज्जनांना तुम्ही किती त्यांचे सगळ्या सुखसोयी तुम्ही काढून द्या, पण त्यांचं जे कौशल्य आहे, विद्वत्ता आहे किंवा विवेक आहे तो काही मात्र तुम्ही किती कीर्ती किंवा ते तुम्हाला काही काढता येणार नाही. म्हणजे आणि इथं ब्रह्मदेव म्हणजे अगदी राजसत्तेला सुद्धा ते काढता येणार नाही त्यांचं. अं, नंतर म्हणजे त्यांना कितीही त्रास झाला तरी पण त्यांचं ते ओरिजिनल जे ज्ञान आहे किंवा विद्वत्ता आणि कौशल्य आहे ते ते कायमच राहतं आणि ते कुणालाही काढता येत नाही. कोणालाही काढता येते बरोबर. आता पुढचं 9. भृंगांगनाज मनोहर हारिनीत राजीव रेणुकर्ण कैड पश्यंगतो यां रम्याभिमाचल नदीं प्रविहाय हंस. हे काही जरा अर्थ काय माहिती काय वेगळा वाटतं जरा. हे हंस हे हताश पदकाम दिशमुत्सुकोसी. इथं हे जरा म्हणजे खूप इथं परत ही अन्योक्तीच आहे. तर इथं भृंग भृंग म्हणजे याला आपण त्याचा अपभ्रंश होऊन मराठीमध्ये भुंगा म्हणून आपण म्हणतो. तर भृंग अंगना म्हणजे मधमाशी. हं. अंगना म्हणजे स्त्री किंवा ज्याला आपण राणी माशी. आपल्याला माहितीये ना मधमाशांमध्ये मध गोळा करण्याचं काम हे राणी म्हणजे त्या सगळ्या मादी माशा करतात. कामकरी. हा, माद्या करत काम असतात. काम कामकरी माश्या. नाही, मध कामकरी करतात. हा. नाही, ते नर काही करत नसतात त्यांच्यात. सगळं नाही, काम त्या नर नाही काय करत. हा माती भाषा करत असतात. हा, म्हणून ते हम्म. भृंगांगना म्हटलेलं. पण इथं बघा हा म्हणजे हे जे कवी होते पूर्वीचे तर यांना किती शास्त्रीय किंवा सायंटिफिक किंवा मधमाशीच हे सगळं करणार, नर नाही. नुसतं भृंग नाही म्हणत तो कवी. हा, तर भृंगांगना. हा, तर ही जी आहे तर ही हा पण मी हे याच्या आधी आपण अर्थ बघूया. नंतर मनोहर म्हणजे काय? मन हरण करणार. आणि दुसरा हारी म्हणजे मध खेचणार किंवा पराक्रम खेचणार. नीट म्हणजे नेणे मी नयतीचं कृदंत. हं. राजीव म्हणजे आपण बघितलेलं आहे नीलकमल. रेणू म्हणजे पराग. किरण म्हणजे विखुरलेले. पिशंग म्हणजे भुरकट. तोयाम तोयाम म्हणजे म्हणजे पाण्याचं तोयम पाणी आहे ना, तोयमचं तोयम असं. हा, तर आता इथं हे हताश हंस म्हणजे आता हे तो त्या कोणी म्हणजे तो अशी कल्पना केली तिथं की हंस जरा एकदम नाराज झालाय. हा, काहीतरी की आता या सरोवराचा मला कंटाळा आला आणि मी कुठेतरी आता जातो बाबा कंटाळा आला. असं. तर मग त्याला तो कवी सांगतोय की हे हताश हंसा, हे निराश हंसा, सांग मला की भृंग अंगना जन मनोहर हारी नित राजीव रेणुकर्ण कृष्ण विषंग तोयाम. म्हणजे मधमाशा आता तिथे काय कमळ, नीलकमल आणि वेगवेगळी छान छान कमळ असतात. हा, आणि ती कमळांमधनं परागकण गोळा करत असताना म्हणजे मध गोळा करत असताना ते जे परागकण आहेत ते सगळीकडे विखुरले जातात. कमळातले जे परागकण असतात ते बरोबर? आणि त्यामुळे ते नदीचं किंवा सरोवराचं जे पाणी आहे हं, तर ते भोरकट होतं. तर अशी अत्यंत म्हणजे अशा अत्यंत रमणीय अशा हिमालयातल्या नदी नाही या नदीच्या पाण्यात हा प्रविहाय प्रविहाय म्हणजे विहार करणं
हा सोडून हा ठाम अन्याम दिशम उत्सुक असे. इतर दुसरीकडे तू जाणार उत्सुक आहेस का? म्हणजे तुला याचा कंटाळा येतोय, पण तू दुसरीकडे कुठे जाणार? इतकं तुला जो आनंद इथे मिळतो आहे, अशा हिमालयातल्या सुंदर नद्या. आता यात मात्र हा कवीचा थोडासा कल्पना विलास आहे हा. कारण ऍक्च्युअली कसं आहे की तुम्हाला माहिती असेल की कमळं जी आहेत ना ती कधी नदीत येत नसतात. कमळांना वाहतं पाणी चालत नाही. कमळांना नेहमी साचलेलं म्हणजे सरोवरात असतात नेहमी कमळ. जसं असं म्हणतात की मानसरोवरात हम्म, असंख्य कमळ आहेत, म्हणजे अशी मोठं सरोवर मोठं आहे ते म्हणजे कुठेही हे जी कमळं जी असतात ते सरोवरात असतात, साचलेलं पाणी लागतं. जसं बंगालमध्ये वगैरे असे खूप अशी साचलेली अशी हे असतात ना, गोड्या पाण्याची तळी असतात. किंवा तुम्ही कोकणात गेलात तरी बघू शकता तसं. तर पण पण हे कवीचं वर्णन म्हणजे कल्पना विलास आहे की अशी नदी सोडून तू जाशील का? ऍक्च्युअली नद्यांमध्ये कमळही नसतात आणि त्या कमळांच्या ह्याच्यात त्यामुळे तो हंस पक्षी त्या नद्यांना सोडण्याचं असं हे कारण नाही. पण आपण त्यातला तो गमतीचा भाग सोडून द्यायचा. पण इथं म्हणजे आता हा परत ही अन्योक्ती परत कशी आहे की कधी कधी एखाद्या माणसाला सगळं व्यवस्थित असतं पण त्याला खूप कंटाळा येतो त्या परिस्थितीचा. म्हणजे म्हणतो मी सगळं सोडून देतोय, इकडे जातो तिकडे जातो. मग त्याला असं हे सुभाषित सांगण्याकरता हे केलं की बाबा इथं एवढं सगळं आहे, सगळ्या सुखसोयी तुला आहेत, हे सोडून तू कुठे जाणार आहेस आणि तुला अजून काय मिळणार आहे असं. तर पुन्हा एकदा सांगा ना. भावार्थ ना, भावार्थच हा. सांगू ना हा. त्याच्यात- तर हा हा. याचा भावार्थ असा की एखादा चांगला माणूस असेल पण त्याला एखाद्या जिथे तो राहतोय, वास करतोय किंवा काम करतोय, त्याचा कंटाळा आला आणि तो म्हणतो मला कंटाळा आला, मी सोडून जातो ती जागा, व्यवसायाची म्हणा राहण्याची म्हणा काही. तर त्याला हा कवी असं सांगतोय की अरे बाबा तू म्हणतो तुला इथला कंटाळा आला, मी जातो इकडनं, पण इतकं इथं सुंदर वातावरण आहे, जसं मग हंसाचं उदाहरण दिलंय की अगदी म्हणजे असंख्य कमळ पुष्पातलं ज्या मधमाशा आहेत त्या मध गोळा करताना परागकण विखुरले जातात आणि असा मस्तपैकी भुरकट रंगाचा असं तो नदी प्रवाह हा रमणीय असा नदी. तर त्याच्यात तू विहार करणं सोडून तू अन्य कुठे जाणार? म्हणजे हिमालयातल्या नद्या सध्या अशा शुद्ध पाण्याच्या वगैरे आहेत, हे सोडून तू कुठं जाणार? धबक्यात जाणार की काय घाणेरड्या नदीत जाणार? तुझ्या वर्षातनं 6 महिने चतुष्काळी भाग असतो तिथे जाणार की काय? त्यामुळे तू विचार कर हे सोडून जाण्याआधी. म्हणजे ह्याच्यातनं त्यांना सुचवायचंय काय? सुचवायचं आहे तेच मी सांगतोय ना की कधी कधी आपल्याला परिस्थितीचा कंटाळा येतो, आहे त्या परिस्थितीचा ना. पण तेव्हा मग आपण आपल्या मनाला किंवा दुसऱ्यालाही पण समजावू शकतो की आपल्याला नक्की काय करायचंय. म्हणजे बदल हवाय, पण बदल म्हणजे नक्की काय आहे, त्यापेक्षा काय नवीन तुम्हाला काही खरंच मिळणार आहे का चांगलं असं, तर तुम्ही जा दुसरीकडे असं. म्हणजे नाही का? विवेक म्हणजे जागृत आगीतलं करतात. पोकाटात हा. गेलं. म्हणजे आपण असा आहे विचार त्या करू आगीतलं पोकाटात परिस्थितीमध्ये गेलं. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद शोधावा, म्हणजे आपल्याला हा, हताश आनंद वेळ शोधावा म्हणण्यापेक्षा नाहीतर आपण आगीतून फुफाट्यात जाऊ असं नको व्हायला ना. हा हा तेच नाही का? म्हणजे आहे ते जे आपल्या परिस्थिती आपल्या पुढची मराठीत परिस्थिती म्हणे माहिती ना, नसते. आगीतून फुफाट्यात जाणं म्हणजे एवढी सगळ्या हा नद्या सोडून तो जर वाळवंटात गेला, बरोबर. तर दुसरीकडे फक्त बदल हवाय म्हणून, तर काय अवस्था होईल त्याची? 4 दिवस बरं वाटेल, पुढं काय? नाही का? असं. सर, हे साधारणपणे नोकरी जे बदलतात ना, म्हणजे खूप चांगल्या ठिकाणी नोकरी आहे, तर हो आता इथे कंटाळा आलाय, मला जायचंय दुसरीकडे, पण मग हो. आहे त्याच्यापेक्षा चांगली मिळाली तर ते ठीक आहे ना, नाहीतर मग काय उपयोग आहे? इथे तुला सगळं आणि मिळतंय पण कंटाळा आलाय केवळ म्हणून तुला दुसरीकडे जायचंय असं. किंवा बरोबर, माझ्या मनात पण हेच आलं. आणि असं बऱ्याचदा होतंय पहा आपल्या आयटी मध्ये की लोक सोडतात हो, पण नंतर त्यांना पश्चातापही होतो की अरे आहे ते होतो मी तिथं बरं होतं बरोच. नाही का? असं. पहिल्या वरा तूच बरा असं म्हणायची पाळी होते हो. त्याला. चालता गोंधळ बरं होतं कसं. हं. तर हे झालं ना हो. तर नंतर परत काळा डॉट आला. नाही आता गेलं असेल.
गेला ना आता? हा हो, केला गेला. हा हंस प्रयाति शनकै यदि यातु तस्य नैसर्गिकी गतिरियं नहि तत्र चित्रं गत्या तया जिगमिषुर्बक एकमूढ चेतो दुनोति सकलस्य जनस्य नूनम्. हे परत असंच आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं म्हणजे यदि हंसः शनकैः प्रयाति म्हणजे काय, जर हंसा म्हणजे राजहंस शनकैही, जसं आपण शनैही शनैही बघितलं ना, तसं शनकैही म्हणजे हळूहळू जर चालतो हळूहळू. मंदगती, हा मंद गतीने चालतो, डुलत डुलत वगैरे, हा तर यातू तर चालू दे त्याला. हा यम तस्य नैसर्गिकी गती, ही तर त्याची नैसर्गिक चाल आहे नाही का. हंसाला ते शोभते पण नाही तत्र चित्रम, त्यात काही विचित्र नाहीये, चमत्कारिकपणा नाहीये नाही का. कारण तो त्याचे ते सहजपणे तो तसंच चालतो, छान दिसतं त्याला ते. पण तया गत्या जिगमिषू एका मूढा बकहा, पण तसंच तया गत्या म्हणजे तसंच जाण्यासाठी हा अं, एका मूढा बकहा जिगमिषू, एक मूर्ख बगळा हा जर इच्छुक करतो आणि तसंच ते कॉपी करायचा प्रयत्न करतो, तर सकलस्य जनस्य चेतः दुनोती नूनम, तर ते खरोखर नूनम म्हणजे खरोखर सगळ्या लोकांना म्हणजे ते इतकं विचित्र वाटतं. आणि म्हणजे काय हा असा का चालतोय म्हणजे उगीच असतो लक्ष वेधून घेतो असं, म्हणजे काही कारण नसताना. म्हणजे याचं परत म्हणजे वैज्ञानिक हे असेल की जसं म्हणजे बऱ्याचदा आपण उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये बघेल, असं म्हणतात बऱ्याचदा की प्रत्येकाने आपापला आपला नैसर्गिक खेळ खेळावा नाही का. आपली जी शरीर म्हणजे बांधा असतो नाही का, शरीर यष्टी असते, त्यानुसार तुम्ही खेळ म्हणजे सचिन असा खेळतो म्हणून तसं कॉपी म्हणजे. आणि इनफॅक्ट चांगला कोच असतो तो त्या प्लेअरला नेहमी तसंच घडवतो की प्रत्येकाचा जो एक नैसर्गिक खेळ असतो तोच जास्तीत जास्त चांगला करता कसा येईल ते त्या कोच त्याला शिकवतो. म्हणजे तो कॉपी नाही करायला सांगत, म्हणजे गावस्कर असा खेळत होता किंवा सचिन असा खेळतो म्हणून तूही असंच खेळ म्हणून नाही का. प्रत्येकाने तो कुठेतरी नाही, तुझे आहे यातच तू डेव्हलप कर. किंवा इव्हन गायनामध्ये बऱ्याचदा असं होतं बघा की उदाहरण गायक असतात ते फक्त कॉपी करायला जातात आणि मग ते पुढे त्यांची प्रगती खुंटते, कारण ते मग कॉपीच करायला त्याच्याच मागे लागतात. स्वतःच त्यांचं ओरिजिनल हरवून जातात आणि पुढे काहीच होत नाही त्यांचं नाही का. तसं तर इथं म्हणजे हाऊस जसा चालत असेल म्हणजे लता मंगेशकर जशी गात असेल ठीक आहे, तिला तिचं म्हणजे ते शोभूनच दिसतं आणि ते ठीकच आहे. पण आपण ती तसं गाते म्हणून आपण तसं करण्यात काही अर्थ नाही नाही का. किंवा इव्हन जसं आता ऑफिसमध्ये वगैरे एक गमतीचा असा भाग होतो, कधी कधी लोक बॉसची पण कॉपी करायला जातात नाही का. तो तसं वागतो म्हणून मी पण तसं म्हणजे जगे नाही जगू नाही तसं बॉस किंवा पण म्हणजे प्रत्येकाने स्वतःचं जे ओरिजिनल स्ट्रेंथ आहे त्यावर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर मग ते नुसतं दुसरा कोणीतरी असं हे करतो म्हणून आपण तसं करणं, त्यात इतरांना तो म्हणजे चेष्टेचा विषय होतो मग नाही का असं. तर आत्ताच्या इंडियन आयडॉल मध्ये ती घोष म्हणून आहे, तिला पहिलं मिळालेलं आहे बक्षीस. तर हा तिने हा तसंच म्हणजे स्वतःचं गायन वेगळं डेव्हलप केलंय. म्हणजे जरी थोडीफार म्हणजे त्यांच्याप्रमाणे म्हणत असले तरी तिने स्वतःचे काही आलाप, हा काही हा स्वतःच त्याच्यामध्ये डेव्हलप केलंय आणि त्यामुळे ती फर्स्ट प्राइज घेतली तिने यावेळेला इंडियन आयडॉल मध्ये. अच्छा. अरे वा. म्हणजे हे उदाहरण चपखल बसतं अगदी तिथे. बघत बसतो बरोबर. हा हल्ली मी बघत नाही खरं, पण बरोबर. चालेल. आता पुढचं भुक्तांगणान पटली भवता निपीता निपीतान्यंबूनि यत्र नलिनानि निषेवितानि हे राजहंस वदतस्य सरोवरस्य उत्थेन केन भवितासि कृतोपकारः. हे अत्यंत परत छान आहे उदाहरण. हे परत हे सगळे ना हे पण याचच आहे, अनोक्तीच आहे. तर हंसाला परत सांगतोय, कवी सांगतोय की हे राजहंस भवतावध, भवता म्हणजे भवतच म्हणजे आदरार्थी ज्याला आपण म्हणतो, भवतावध म्हणजे आपण सांगा. हा यत्र भवता
भवतां मृणाल पटली भुक्ता, की जिथं आपण मृणाल पटली भुक्ता. मृणाल पटली म्हणजे काय? कमळाची जी पानं असतात ना, पानांचे अंश किंवा ते तुम्ही खाल्लं भुक्ता म्हणजे खाल्लं. अंबुनी निपिताने म्हणजे पाणी प्यायला जिथून, या नदीचं किंवा सरोवराचं. नलिनाने शेवितानी. नलिनी म्हणजे परत कमळ. तर नलिना, हा, तर म्हणजे कमळांचं पण तुम्ही त्याचे पराग खाल्ले किंवा कणकण खाल्ले, हा, त्याचं खाल्ले. हा, मग तुमचं सगळं उदरभरण पोषण सगळं या सरोवराने केलं. तर केन कृत्येन तस्य सरोवरस्य कृतः उपकारः भवितासी. तर केन कृत्य म्हणजे काय केल्याने त्या सरोवराचे उपकार, कृतोपकार म्हणजे परतफेड, हा, हा, तर त्या सरोवराचे उपकार म्हणजे परत कसे करणार आहात आपण, किंवा त्या ऋणातनं आपण कसे मुक्त होणार आहोत. म्हणजे एवढं एवढं सगळं तुमचं पूर्ण जीवन त्याच्यावर सगळं सरोवराने घडवलं. हा, आणि अं, ते परत तुम्ही कसं करणार, परत करणार तुम्ही, शक्य आहे का तुम्हाला, नाही का? म्हणजे परत हे उदाहरण असं चपकळ बसतं की कधीतरी म्हणजे कुटुंबामध्ये किंवा असं एखादा माणूस म्हणजे लहान कोणाला मुलगा वयात आलेला किंवा कोणीतरी असं एकदम भांडण करून वगैरे निघतात वगैरे, किंवा कुठे येऊन संस्थेमध्ये वगैरे सुद्धा, नाही का, तिथं लहानाची मोठी होतात सगळं. अरे, हे सगळं तुला घडवलं जिथं, ज्या कुटुंबाने, ज्या संस्थेने वगैरे, हा, म्हणजे तू जो काय आहेस तो त्यांच्यामुळे आहेस. आणि ते तू सोडून जातो, हे तुझा उपकार फेडणं कधीतरी शक्य आहे का, नाही का, असं. देशाने पण म्हणायला पाहिजे आपल्याला इथे. हो. अगदी बरोबर. तर पुढचा 12वा श्लोक. कस्त्वं लोहित लोचनास्य चरण, सर 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 हा, सर पुन्हा एकदा जरा असं भावार्थ नीट सांगा ना. म्हणजे असं का त्या हंसाला विचारतायत? कारण हंसामुळे तर त्या सरोवराला शोभा आलेली आहे. मग त्याला असं का विचारलं की तुला हे उपकार फेडणं कधीतरी नाही नाही, शक्य आहे का? कसं तर ते कसं आहे ना, नाही कसं आहे ना, इथं दोन्ही आहे. हंसाने सरोवराला शोभा आली आहे, पण हम्म, हंसाला घडवलं कोणी, हंसाचं पोषण कोणी केलं? जर सरोवरच नसतं तर हंस कुठे भरकटला असता, नाही का? हंसा मग तो झालाच सरो नसता ना निर्माण. झाला नसता, किंवा सरोवराच्या आश्रयाने तो राहतोय, नाही तर जंगलात त्याला कोणी पण खाऊन टाकलं असतं, नाही का, अच्छा, राहिलाच हा नसतं. हा. हा, तर ते तुला सर पूर्ण अजून एक घडवलं. म्हणजे हा, सुरुवातीला तुम्ही म्हणाला होतात ना, हे एकाच याच्यातले नाहीयेत, हे वेगवेगळ्या यांनी वेगवेगळे आहेत, लिहिलेला वेगवेगळे आहेत हे. संग्रह आहे म्हणून. अगदी अगदी, काही त्यामुळे भरतृहर्ष त्याचा नीतिशतकातले आहे, काही एका याच्याशी अन्योक्ती. काही अगदी अगदी संबंध. अगदी, हो. हम्म. म्हणजे हे हम्म. कलेक्शन आहे असं. हा, पण सगळे हंस या विषयावरचे आहेत. म्हणजे हा, थोडक्यात की आपलं जिथे पालन पोषण सगळं होतं तिथले उपकार आपण नेहमी कधी लक्षात विसरू ठेवले नये. पाहिजेत आणि हा, आणि ते आणि त्या उपकारांची ऋणात म्हणजे परतफेड करण्याचं. काही हा, गोष्टी अशा असतात की त्यांच्या ऋणात आपण कधीच मुक्त होऊ शकत असं. त्यामुळे ते आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं. नाही का, म्हणजे उलट एक क्षुल्लक कारणाने त्यांच्याशी वितंडवाद किंवा तो संबंध तोडण्यात काही अर्थ नसतो, नाही का, असं. म्हणजे ते चुकीचंच आहे असं, कारण आपलं पूर्ण घडणंच त्याच्यामुळे झालेलं आहे. तर आपल्याला पूर्ण त्याने घडवलं. जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येकाने असं हो. थोडक्यात. तेच. आता, हा, आता हे जे आहे ना, हे फार एक सुंदर आहे. आता वेळ संपत आली आपली. काय करायचं, त्या परवा घेऊया का आता, कारण हे, पहिलंच दाखवा ना 11वं सर. हा, 11वं दाखवा जरा. अच्छा. हम्म. ठीक आहे. हा, इथे निपितानीचा अर्थ